नमस्कार मित्रांनो 10वी पासवरती या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये मित्रांनो तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड यांच्यामार्फत सर्व सेवेने रिक्त पदांची ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्या संबंधित माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तुम्ही मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये अधिष्ठान शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय यामध्ये नांदेड यांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्व सेवा भरती 2025 ची जाहिरात असणार आहेत. यामध्ये वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत नांदेड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे आयुर्वेदिक जे कॉलेज आहे त्यामध्ये गट ड वर्ग 4 यांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 300 वर्ग असणार आहेत, म्हणजे 3 जे कॉलेज असतात त्यामध्ये असणार आहेत. यामध्ये एकूण 44 जागेने तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यामध्ये पहिलं कॉलेज आहेत वर्ग 4 गट ड असणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय वंजिराबाद नांदेड. यामध्ये आयुर्वेदिक कॉलेज आहे त्यामध्ये 38 जागा असणार आहेत. त्याचबरोबर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय यासाठी सेपरेटली 4 जागा असणार आहेत. त्याचबरोबर पुढचा आहे तो गट ड वर्ग 4 साठी तेच कॉलेजमध्ये 2 जागा असणार आहेत. यामध्ये S1 मध्ये 15,047 दरम्यान, त्याचबरोबर S3 मध्ये काही पदासाठी 16,600 ते 52,400 दरम्यान, काही पदासाठी S6 मध्ये 19,900 ते 33,200 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला GAC या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म भरता तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी योग्य भरायचं आहे. यामध्ये मित्र तुम्हाला खेळाडूंचं आरक्षण आहे, दिव्यांगाचं आरक्षण आहे, अनाथांचं आरक्षण आहे, माजी सैनिकांचं आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्त आरक्षण आहे, भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर हे सर्व आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता शैक्षणिक अर्हता जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या दिनांक 18/9/2025 रोजी तुमची या ठिकाणी 10वी उत्तीर्ण लागणार आहे आणि मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर पात्रता असणारे मित्र तुम्हाला भारतीय नागरिकत्व आवश्यक लागणार आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा सुद्धा असणार आहे. मित्र तुम्हाला वयोमर्यादा 18/9/2025 रोजी वयोमर्यादा असणार आहे. यामध्ये ओपनचं वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष असणार आहे आणि कास्टमध्ये असणार तर 43 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर अंशकालीन पदवीधरांसाठी मित्र तुम्हाला 55 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर माजी सैनिक, त्याचबरोबर निवडणूक आयोग कर्मचाऱ्यांसाठी 45 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर दिव्यांगासाठी खेळाडूसाठी 43, दिव्यांगासाठी सुद्धा 43 वर्ष 45 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, त्या मित्र तुम्हाला या ठिकाणी जी पदभरती असणार आहे त्यासाठी मित्र तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत. यामध्ये मित्र तुम्हाला गट ड वर्ग 4 ची पदभरती असणार आहे. या मराठी असणार आहेत. यामध्ये मराठी असणार आहेत. 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण, अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न 50 गुण, अशी 100 प्रश्न 200 गुण अशी एक्झाम असणार आहेत. यामध्ये तुम्हाला 2 तास वेळ असणार आहेत आणि बहुपर्यायी तुमची या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. त्याचबरोबर भाषा विषय वगळता इतर विषयांचे इंग्रजी मराठी भाषेतून सुद्धा एक्झाम असणार आहे. त्यासाठी एका प्रश्नाला 2 मार्क असणार आहे. यामध्ये मित्र तुम्हाला हा फॉर्म TCS द्वारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे काही डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करायचे आहेत. यामध्ये अर्जदाराची नावात किंवा SSC प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, EWS, त्याचबरोबर नॉन क्रिमिनल मध्ये मोडत असेल तर, दिव्यांग असेल तर, माजी सैनिक असेल तर, खेळाडू असेल तर, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, SSC मध्ये नावात बदल झाल्याचा पुरावा, त्याबरोबर अराखीव महिला किंवा कॅटेगरी वाईज सर्टिफिकेट आणि मराठी भाषेचं नॉलेज, हे सगळं डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा भरला जातो याचा व्हिडिओ आहे, तो नक्की एकदा पहा. यामध्ये मित्र तुम्हाला काही सर्व सूचना आहेत. यामध्ये अर्ज करायचा असताना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे. यामध्ये मित्र तुम्हाला ऑनलाईन एक्झाम सेंटर सुद्धा टाकायचे. त्याचबरोबर फॉर्म भरायचा असताना तुम्हाला फी असणार मित्र तुम्हाला गट ड वर्ग 4 ओपनची 1,000 रुपये फी आणि कास्टमध्ये असणार तर 900 रुपये फी असणार आहे. ही फी मित्र तुम्हाला नॉन रिफंडेबल असणार आहेत. माजी सैनिकांसाठी कोणतीही फी नसणार आहे. ही फी मित्रांनो तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI तुम्ही फी भरू शकता. यामध्ये मित्र तुम्हाला हा फॉर्म दिनांक 18/9/2025 सकाळी 11 वाजल्यापासून ते 8/10/2025 23:59 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. लास्ट डेट असणार आहे मित्र पेमेंट 8/10/2025 पर्यंत. त्याचबरोबर एक्झाम मित्र तुम्हाला नंतर कळवण्यात येणार आहे. यामध्ये मित्र तुम्हाला ज्या जागा असतात
त्या आता ग्रुप डी च्या जागा असणार आहेत त्यामध्ये मित्र तुम्हाला एकूण 9 पोस्ट असणार आहेत आणि 44 जागेने तुम्हाला पदभरती असणार आहे. वॉर्ड सर्वंटसाठी 5 जागा असणार आहेत. बार्बरसाठी 1 जागा, टेलरसाठी 1 जागा, धोबीसाठी 1 जागा, माळीसाठी 3 जागा, वॉचमनसाठी 6 जागा, फार्म सर्वंटसाठी 1 जागा, रूम अटेंडंटसाठी 1च जागा, हॉस्टेल सर्वंटसाठी 1च जागा, सर्वंटसाठी 2 जागा, मशीन ऑपरेटरसाठी 2 जागा, वर्करसाठी 2 आणि खडमाडीसाठी 9 असे 43 जागी तुम्हाला पदभरती असणार आहे. त्याचबरोबर ह्या जाहिरातीमध्ये तुम्हाला एकूण ज्या जागा असणार आहेत त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ज्यासाठी असतात त्यानुसार आरक्षण सुद्धा असणार आहे. यामध्ये सर्वसाधारण महिला खेळाडू, मायसैनिक, अंशकाली पदवीधर, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग आणि अनाथांचं आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर इतर आरक्षण असणार आहेत जसे की अनुजाती, जमाती, विजह, बजब, भजक, बजड, भीमप्र, इमव, ईडब्ल्यूएस, एससीबीसी आणि ओपनचं आरक्षण असणार आहे. त्यानुसार मित्र तुम्हाला जागा असणार आहेत. पहिली जी पोस्ट आहे त्यासाठी त्याचबरोबर हे तिन्ही हॉस्पिटलसाठी तुम्हाला या ठिकाणी जागा असणार आहे. ओके, तर ही तुम्ही तुम्हाला जीएमसी नांदेड यांच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले. व्हिडिओ का लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.